अरे देव, लक्ष कुठे आहे तुझं? अभ्यास करत होते. मगासपासून पाहतेय, हातात पुस्तक तर आहे पण लक्ष भलतीकडेच आहे. देव, तुला माहितीये ते झिंगूरने आज काय केलं? काय केलं? आधी मला सांग, त्याच्याकडे बघून असं वाटतं का ग तुला की तो मारामारी करू शकेल? नाही ना. पण त्यांनी आज मारामारी केली गुंडांबरोबर, ते सुद्धा माझ्यासाठी. तुझ्यासाठी? कुणाबरोबर मारामारी केली त्यांनी? अगं, आज मी एंट्रन्सचा फॉर्म आणण्यासाठी जात होते ना, तर जाताना 2 गुंडांनी माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला आणि तितक्यात हा मध्ये आला आणि त्या गुंडांना सॉलिड मारलं. बरोबर त्याच ठिकाणी बरा टपकला. तो तिकडे आला नसता ना, तर मी एकटी भारी पडले असते त्या दोघांना. लपपूट होते का ते. पण देऊ, राज इतका रिॲक्ट होईल असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे गोदा काकूकडे असताना तो किती शांत असायचा. साक्षी, अगं चेहऱ्यावरनं तो शांत दिसत असेल, आतून कसा आहे आपल्याला काय माहित ना. विश्वासघात आणि घातपात या दोघांमधला जो फरक आहे ना, तोच फरक आहे अनोळखी आणि ओळखीच्या माणसांमधला. राज विषयावरचा अभ्यास आता खूप झाला. चल झोपायला. Image, changing your lifestyle. Image, it's very good, very good. Spot. Katie, very good. For my lead model, Shravani Deshmukh. oh my god. Shravani's mother. Yeah, please carry on. Spot. Hey, Gunja. One more करते हैं. Okay. तो yeah. Hi. Shravani's mother. श्रावणी तुम्हाला भेटल्यापासून सारखी तुमच्याबद्दल बोलत असते. खूप स्मार्ट आणि टॅलेंटेड आहे तुमची मुलगी. म्हणूनच आमच्या ग्रुपच्या लीड मॉडेलसाठी आम्ही तिची निवड केली. तुम्हाला सांगतो, एक दिवस ही भारतातील सगळ्यात टॉपची मॉडेल असेल. तिचं करिअर खूप ब्राईट आहे. काकू, तुम्हाला मी काकू दिसते का? तसं नाही, म्हणजे माझ्या माहेरची लोक की नाही मला डॉल म्हणतात. तुम्ही सुद्धा म्हटलं तर चालेल, डॉल. काय देशमुखांच्या घरात आले आणि बनले ना अभिलाषा. देशमुखांच्या घरात आलेल्या माणसांचं काय होतं तुम्हाला माहिती आहे ना. आता 5 लाख घेऊन आला होता. काय झालं? साठी बुद्धी नाठी म्हाताऱ्याने परत केले ना. तसं नाही काकू. डॉल डॉल नाही, त्यांनी जरी आमचा पुरस्कार नाकारला असला तरी सुद्धा आमच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर कायम आहे. अहो, पण त्यांना आदर वाटायला हवा ना. आता तुम्ही मला डॉल म्हणता, आदराने म्हणता की नाही? का तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच म्हणता ना. आता याची जाणीव मला आहे, पण त्यांना असायला हवी ना. तुमच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तुम्हाला खूपच मानसिक त्रास झालाय. जाऊ दे ना. माझ्या श्रावणीचं भलं होत असताना उगाच त्यांच्या आठवणी नको. तुमच्या त्या डिव्हिंगच्या तर मुळीच नको. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्पॉट बॉय, बेबी को ज्यूस पिला ना. शूटिंग संपल्यावर हे पहिल्यांदा मला पाहिजे. नाही म्हणजे तुम्ही चांगलं शूट करणार हो, पण मला आपलं पहिल्यांदा मला पाहिजे आहे. या बाय ना, शुअर. पण पूर्ण होणार आहे मला कसं कळणार? नाही म्हणजे
तुमचा मोबाईल नंबर दिला असतात तर बरं झालं असतं ना. म्हणजे आता श्रावणीविषयी, श्रावणीच्या फ्युचर विषयी तुमच्याशीच बोलणार ना मी. डायरेक्टली फोनवर तुमच्याशी बोलू शकते ना मी. तसं काय, कुठलाही अननोन नंबर असेल तर मी फोन उचलत नाही. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही तुमचा मोबाईल मला द्या, मी तुम्हाला फोन करेन. मोबाईल नाही, मी मोबाईल वापरत नाही. काय आहे की मोबाईल वापरल्याने ट्युमर होतो लोक म्हणतात. हो? श्रावणीचे वडील काय करतात? त्यांच्याच बापाच्या वळणावर गेले. मास्तरकी करून हो, त्यांचे हे दळभद्री गुण आहेत ना, त्यांच्या पुढच्या पिढीत सुद्धा उतरले. म्हणून मी माझ्या श्रावणीला त्यांच्यापासून वेगळं केलंय. हो, नाहीतर ती सुद्धा त्या देवयानी सारखी मास्तरीण व्हायची. या देवयानीचे वडील काय करतात? आर्मीत होते. त्यांच्या संसाराचं ओझं आमच्यावर टाकून कुठे पळून गेलेत कुणास ठाऊक. महागाईच्या दिवसात आणि मास्तरकीच्या पेशात 3-3 जणींना पोसायचं म्हणजे खाऊ आहे का? आता मुलीचं करिअर बघायचं की या 3 जणींना बघायचं? आता तुमच्यासारखी देव माणसं भेटतात म्हणून चाललंय सगळं. सॉरी हा, नाही म्हणजे खूपच बोलले मी. उगाच तुम्हाला त्रास झाला. नाही, अजिबात नाही. आम्हाला काहीच त्रास नाही. उलट तुम्ही खूप मनापासून मोकळेपणाने बोलला. आम्हाला असं वाटतंय की आमचं काम झालंय. देव, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? असं का विचारतोयस? कारण याचं उत्तर मिळालं तरच मी का जगतोय याचं उत्तर मिळणार आहे मला. काय झालं? बाबांबद्दल बाहेर काय बोललं जातं तुला माहिती आहेच. ते सगळं मी त्यांना सांगायला गेलो. सगळा राग बाबांच्यावर काढला. पण बाबांची बाजू योग्य असतानाही त्यांची बाजू घेऊन मी लोकांशी नाही भांडू शकलो. तुझं काय बोलणं झालंय काका मला माहित नाही, पण एक खात्री मी देते तुला, दादू तुला कधीच चुकीचं ठरवणार नाही. तू सगळ्यांवर भरभरून प्रेम करतोस काका, पण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काकू, श्रावणी, अमोल मध्यमवर्गीय कुटुंबातला आनंद त्यांना नकोय. कदाचित त्यांना श्रीमंत घरातल्या हुक्या हुक्या भिंती खुणावतात. याचा अर्थ असा नाही की तू त्यांच्यासाठी काही कमी करतोयस. देऊ, तू म्हणजे ना अगदी शाळेतल्या मुलाला शिकवल्यासारखं बोलतेस. तुझ्याकडनंच शिकलीये. चल
आज जाऊया. कसलं चित्र काढताय भाऊजी? कुणास ठाऊक. मी आपला ब्रश घेऊन रंगात बुडवून त्याचे फटकारे कॅनव्हासवर मारत जातो. मग कधी कधी रंग स्वतःच आपला एक चेहरा घेतात, कॅनव्हासवर उमटतात आणि त्याला तुमच्यासारखे रसिक चित्र म्हणतात. पण खरं सांगू वहिनी, सगळी अजब गंमत आहे हो. आता बघा ना, हे माझं शेवटचं चित्र. असं का बोलताय तुम्ही? नाही खरंच, कारण आता पुन्हा मनाच्या कॅनव्हासवर एक नवं चित्र केव्हा उमटेल कुणास ठाऊक. तोपर्यंत शेवटचंच. हा वहिनी, वहिनी पेंटिंग करून कंटाळा आलाय. एखादी छानशी कविता ऐकवा ना. कविता? आता मला असं काही सुचत नाहीये भाऊजी. मी चित्र काढतो आणि चित्र काढणं ही एक कला आहे. हात नका लावू रे, कारण रंग अजून ओला आहे. वा. ओला रंग, ओल्या भावना, सूर अजूनही कोवळा आहे. काही क्षण वाट पहा, हा नवनिर्मितीचा सोहळा आहे. क्या बात आहे वहिनी, क्या बात आहे. शब्द सुरांचा असा सोहळा इंद्रधनुच्या पटलावरती. वाट चुकलेले दोन पक्षी, हरवलेला सूर मागते. वाह, क्या क्या बात आहे वहिनी, क्या बात आहे. शब्द सुरांचा असा सोहळा इंद्रधनुच्या पटलावरती, वाट चुकलेले दोन पक्षी. हसणारा तो पक्षी आता जटायूचे रूप घेतो. हसणारा तो पक्षी आता जटायूचे रूप घेतो. पंख त्याचे छाटण्यास रावणाचा दूत येतो. आता या कागदांवर कुठे कुठे सह्या पाहिजेत त्या घ्या बाबा एकदा. उद्या आम्ही असू किंवा नसू. आधार वाटतो की आणखीन काय काय वाटतं ते कोणास ठाऊक. आमचं म्हणणं जर कोणी मनावर घेतलं असतं तर आतापर्यंत राज शिर्के घराण्याला वारसदार आला असता आणि आम्ही सुखानं मरायला मोकळे झालो असतो. हे असं झुरणं तरी संपलं असतं. आम्ही एलोकीची यात्रा संपवली तर वर जाऊन आम्ही राजसाहेबांना काय सांगणार? राज शिर्के घराण्याला निसंतान पाहून आले. राजसाहेब तर गेले आणि आम्हाला
आमच्या जाण्याचा बंदोबस्त करा. गुड मॉर्निंग मकरंद. गुड मॉर्निंग बाबा. हा, तुमच्यासाठी कोर्टाकडून पत्र आलंय. कोर्टाचं पत्र बघू. अच्छा, काय झालं? काय त्या पत्रात? अरे काही नाही, आश्रमात तो प्रकार घडला होता ना, त्यात त्या तिघांना पकडलं होतं टेररिस्ट म्हणून. त्यांच्या सुनवाईची तारीख आली आहे. मग तुम्ही काय ठरवताय? तर काय ठरवायचंय त्यात? कोर्टाची ऑर्डर आहे, हजर राहायला पाहिजेच. देवयानी देशमुख. शिर्क्यांच्या प्रतिष्ठेला हात घातलाय त्यांनी. अरे उपकार समजा की ही शाळा आम्ही बंद करत नाही आहोत, फक्त दुसरीकडे हलवतोय, नाहीतर त्या क्षणी बंद केली असती. 3 दिवस. त्या 3 दिवसात तुमचा जो काय सिलेबस राहिला असेल तो पूर्ण करा आणि ही शाळा खाली करा. तीन दिवस, फक्त 3 दिवस. त्याहीपेक्षा शर्मेची आणि लाजीरवाणी गोष्ट ही आहे की त्यांच्या या नशेत चूर झालेल्या नातीला सांभाळायला त्यांच्या परिवारातील 2 मुलींना म्हणजे तिच्या बहिणीला इथे यावं लागतं. आम्हाला कळत नाही त्यांच्या घरात कोणी पुरुष आहे की नाही.